जाती धर्म वेगळे असू शकतो, लेकिन आपण सर्व एक राष्ट्राचे आहोत आणि त्या राष्ट्राची एकच राज्यघटना आहे, ते राष्ट्र भारतीय संविधान. आणि तृष्णा, भाव आणि विभाव तृष्णा हे दुःखाचे कारण आहे ते सांगतात. मार्क्स पण सांगतात की दुःखाचे कारण आहे, बुद्ध पण सांगतात दुःखाचे कारण आहे, पण मार्क्स सांगतात दुःखाचे कारण फक्त भाव तृष्णा आहे, म्हणजे खाजगी संपत्ती आहे. बुद्ध पण दुःख निरोधचा उपाय देतात आणि मार्क्स पण पिळवणूक निरोधचा उपाय देतात. मार्क्स सांगतात हा पिळवणूक संपवायचा असेल तर खाजगी संपत्ती नष्ट करून टाका. बुद्ध सांगतात दुःखाचे निराकरण साठी सर्व प्रकारची आसक्ती सोडायची आहे आणि ते आसक्ती दुःख निरोध करण्यासाठी तुम्हाला प्रतिपद म्हणजे दुःख निवारणसाठी सदाचारचा मार्ग अवलंबायचा आहे. सम्राट अशोकने त्यांच्या द्वितीय शिलालेखमध्ये असा स्पष्टपणे लिहिलेलं आहे, कियमचु धम्मे, धम्म काय आहे, आणि त्याचं उत्तर देतात दयादाने अपासिन्वे बहुकथाने शौचे. याचा अर्थ असा होतो कि धम्म क्या है. उत्तर देते हैं कि धर्म बहुत सारा दया, करुणा, दान, बहुत सारी सुचिता, बहुत सारे अच्छे कार्य और बुराइयों से दूर रहना, यही धम्म है. सदाचार ही धम्म है. बहुत सिंपल, वेरी सिंपल, अत्यंत सरळ रीत्याने त्याने सांगितले. पण जिथे मार्क्स सांगतात की पिळवणूक नष्ट करण्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करावा लागेल, त्यासाठी वर्ग संघर्ष करावा लागेल आणि वर्ग संघर्ष करून जेव्हा ते हिंसेने होईल आणि हे होईल, बुद्ध त्याचे विपरीत सांगतात. बुद्ध आनंद संवाद मध्ये तथागत गौतम बुद्ध सांगतात, बुद्धला जेव्हा विचारतात की संघर्ष केला पाहिजे काय आपले हा सर्व नियमाचे पालन करून घेण्यासाठी किंवा दुसरी गोष्टीसाठी, तेव्हा आनंदाला उत्तर देतात तथागत गौतम बुद्ध की संघर्ष तर स्वतः दुःखाचा एक कारण आहे. दुःख फक्त पिळवणूकमुळे होत नाही, जे मार्क्सचं मत आहे. दुःख स्वतःच्या गैरवर्तणूकमुळे पण होतो आणि त्यामुळे तथागत गौतम बुद्धाने अगोदर कोणता सिद्धांत दिला, पंचशीलचा सिद्धांत दिला, नंतर अष्टांगिक मार्गचा सिद्धांत दिला. पाणातिपातावेर्मणि सिक्कापदम समादयामि, मूसावादावेर्मणि सिक्कापदम समादयामि, अदिन्नदानावेर्मणि सिक्कापदम समादियामि, कामेषु मिथ्याचारावेर्मणि सिक्कापदम समादयामि, सुरामेर्मज पमादठानावेर्मणि सिक्कापदम समादयामि. हा पंचशील जो मार्ग आहे, ज्याच्यासाठी आपण 5 कलरचे झेंडे फडकवतो, हा पंचशीलचा मार्ग आहे की स्वतःच गैरवर्तणूक नाही केला तर तुम्हाला पण कष्ट नाही होणार. आज कोरोनाचा काळ आहे. जर पाणातिपाता पेरमणी सिक्कापदम समाधी आम्ही जे सांगितले की विनाकारण कोणत्याही दुसऱ्या माणसाला इजा होऊ नये, यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर आपण मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची गरज नाही, कारण आपल्यामुळे, आपल्या आयोजनामुळे अनेक लोक हा साथीचे रोगाचे शिकार होणार, महामारीचे शिकार होणार. आणि त्यामुळे माझी अशी विनंती आहे सर्वांना की घरी राहून आप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे मूर्ती असेल, तुमच्या घरी पुतळा असेल किंवा तुमच्या घरी तस्वीर असेल, तिथे माल्यार्पण करून त्यांच्या वंदना करून तुम्ही हा गोष्ट साजरा करा. विचार काही कर्मकांडमुळे तयार होत नाही. तथागत गौतम बुद्ध तर कर्मकांडाच्या विरोधात आलेले होते. वैदिक कर्मकांड उत्तर वैदिक काळात एवढा मोठा वाढला होता, एवढा जास्त वाढला होता
की जनसामान्याचे तो धर्म जे जो सो कॉल्ड धर्म होता ते फार लांब गेलेला होता. जनसामान्य ते साजरा करू शकत नव्हते. एवढा मोठा वेस्टीज अँड प्रेस्टेज इकॉनॉमी, बर्बादीची आणि प्रतिष्ठाची धार्मिक अर्थव्यवस्था तयार झाली होती यज्ञमुळे आणि वेगवेगळे अनुष्ठानमुळे, वेगवेगळे कर्मकांडमुळे. नंतर बौद्ध धम्माचा जे मोठा प्रसार झाला संपूर्ण हिंदुस्थानात और जगात, याच्यामुळे, याची प्रतिक्रियामुळे ते सुधार सुरू झाला वैदिक कर्मकांडीय धर्म मध्ये. ते वेस्टेज आणि प्रेस्टेज इकॉनॉमी थांबली. त्याचा परिणाम जे पूर्वीची विचारधारा होती त्याच्यावर पण पडली. त्याने पण तथागत गौतम बुद्धाला स्वीकार आणि अंगीकार करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांनी. तर आपल्याला हा समजून घ्यायचं आहे की जर आम्हाला हा जे कर्मकांड ज्याला आपण ट्रेडिशन सांगतो, हे कर्मकांडच मुळे तुम्ही त्यांची भक्ती, त्यांची विचारधारा आत्मसात करू शकणार, त्यांचे पाईक होऊ शकणार, त्यांच्यासाठी त्यांचे अनुकरण करणारे होऊ शकणार, किंवा त्यांचे विचारामुळे होऊ शकणार, त्यांचे जे काही त्यांनी शिकवण दिलेली आहे त्याच्यामुळे होऊ शकणार, किंवा तुम्ही अध्ययन अभ्यास केले त्यामुळे मोठे होऊ शकणार. एकदा इंग्रजी काळ होते, त्या काळात औपनिवेशिक शासन होते. दिसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कडे त्या काळाचे शेतकरी गेले की साहेब आता थोडा अवसन झाला, त्यामुळे आपण लगान देऊ शकलो नाही, पण आमचे घराचे माल हे ते सर्व जप्त करत आहे अंग्रेजी हुकुमतचे लोक येऊन, त्यांचे माणूस येऊन, त्यांचे प्रतिनिधी येऊन, काय केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने काय उत्तर दिले असावेत. बाकी गोष्टी काय करत आहे ते कायदेशीर आपण लढा देऊ त्याचं, पण खबरदार त्यांना स्पष्टपणे सांगा तुमच्या पुस्तकाला हात लावू नये. आज पण तशीच परिस्थिती आहे. त्यांच्या पुस्तकाला पण दुसऱ्याला पण हात लावू देत नाही, आपण पण हात लावत नाही. हे चांगलं गोष्ट करत आहे की ते पुस्तक देत आहेत आणि ज्यांना दिलेलं आहे त्याने वाचावे. मी तर वाचन करतो त्यामुळे मला व्यासंग आहे माझा, ठीक आहे. याच दिवशी जर घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची विचारधारा वाचून दाखवली सर्वांनी, त्यांचे पुस्तकांचे काही एक्सर्प्ट्स, काही उद्धरण तुम्ही मांडले लोकांसमोर, तुमच्या घरांच्या समोर, तर मी नेहमी सांगतो, माझं बरेच लोक विचारतात तुम्ही एवढा व्यस्त असतात, तुम्ही स्पोर्ट्स करतात, तुम्ही कविता लिहितात, तुम्ही कार्यक्रमात जातात, तुम्ही घरी किती समय देतात, तुमचे घरचे लोक असं त्यांना वाईट नाही वाटत असेल. मला मी सांगितले त्यांना की किती वेळ दिला हे महत्त्वाचे नाही, कसा प्रकारचा वेळ दिला हा महत्त्वाचा आहे. तुम्ही क्वालिटी टाइम्स घरात द्या ना. दारू पिऊन जाऊन मारामारी केला तर काय फायदा. तुमचे मुलगा तेच तर शिकणार ना, मुलगा मुलगी. घरी पळून काही एक शिवीगाळ करत राहिला तर तेच शिकणार. तुम्ही क्वालिटी टाइम दिला, चांगला गोष्टी त्यांना सांगितल्या, चांगल्या गोष्टी त्यांच्या समोर मांडली, तेव्हा त्यांचं चरित्राचा विकास होतो. प्रज्ञासोबत शील पण आवश्यक आहे, करुणा पण आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाचा मार्ग अवलंबला, ज्यामुळे फक्त पिळवणूकमुळे दुःख होत नाही, स्वतःच्या गैरवर्तणूकमुळे पण दुःख होतो. आणि
पिळवणूकसाठी पण त्याने सामंजस्यपूर्ण भूमिका, ज्याला मध्यम मार्ग, गोल्डन मीन, राईट ऍक्ट करायला सांगितला, ज्यामुळे निब्बाण तुम्हाला मिळू शकेल. निब्बाण, निर्माण मतलब निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष, व्याघ्र दोष जे आहे आपले जीवन दूषित करून सोडतात, हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा जे मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय. हा अष्टांगिक मार्ग जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने त्यांच्या जीवनात आत्मसात केले. सामंजस्याने, इन हार्मोनी विथ. सम्यक दृष्टी, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकत नाही, ही गोष्ट समजून घेणे. सम्यक संकल्प म्हणजे योग्य निर्धार, विचार जे सर्वांसाठी उपयुक्त होईल. सम्यक वाचा, करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे. सम्यक कर्मांत, उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्य करणे. सम्यक आजीविका, वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता सन्मार्गाने उपजीविका करणे. सम्यक व्यायाम, वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. आणि सम्यक स्मृती, तात्विक गोष्टीचे स्मरण करून चित्तास जागृती ठेवणे, मनाला जागृत ठेवणे. सम्यक समाधी, कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे. हा जर तुम्ही ठेवला तर समाजासाठी पण तेवढाच लाभकारी राहणार आहे. 10 पारमिता तुम्हाला माहीतच आहे की शील आहे, दान आहे, निरपेक्षता म्हणजे उपेक्षा आहे, नैष्काम्य आहे, ऐहिक सुखांचा त्याग करणे, वीर्य आहे, हाती घेतलेले काम यत्किंचित माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्याने पूर्ण करणे, शांती आहे, क्षमाशीलता, द्वेषने द्वेषाला उत्तर न देणे आहे, सत्य आहे म्हणजे खोटा न बोलणे, अधिष्ठान आहे, ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय आहे, करुणा आहे, मानव सकट सर्व प्राणी मात्रविषयी प्रेमपूर्ण, दयाशीलता, सदाशयता आणि मैत्री आहे म्हणजे सर्व प्राणी मित्र शत्रू याविषयी नव्हे तर सर्व जीवन मात्रविषयी प्रेम असणे, बंधुभाव बाळगणे. हा 10 पारमिता आहे. यानंतर 10 आसव आहे जे तुम्हाला हा मार्ग मध्ये जाण्यापासून थांबवतो. काम, क्रोध, लोभ, मोह वगैरे जे 10 आसव आहे, त्यांना 10 शत्रूंना तुम्हाला दूर ठेवावा लागेल, तरच हा मार्ग वर तुम्ही चालू शकाल, जाऊ शकाल. तथागत गौतम बुद्ध च्या पूर्वी वर्णाश्रम व्यवस्था निर्माण झाली होती, त्या संबंधाने खूप छान पैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने मानले की जे लोक मेहनती आहे, जे लोक मेहनतीचं काम करतात, ज्यांच्या अंगी काम करण्याची क्षमता आहे, त्यांना आपण सर्वात खाली ठेवतो. म्हणजे व्यवस्था अशी झाली की तुम्ही एक मालातून दुसरे मालावर जाऊ शकत नाही, दुसरे मालाचे तिसरे मालावर जाऊ शकत नाही. लिमिट करून टाकलेलं आहे की खालच्या मालाचं, खालचं मंजिलाचं, खालचे म्हणजे ग्राउंड फ्लोअरचा माणूस फर्स्ट फ्लोअरवर जाऊच शकत नाही, फर्स्ट फ्लोअरचा माणूस सेकंड फ्लोअरवर जाऊ शकत नाही, सेकंड फ्लोअरचा माणूस थर्ड फ्लोअरवर जाऊ शकत नाही. जे लोक उत्पन्न देतात त्यांनाच तुम्ही सर्वात खाली करून टाकलेला आहे, त्यांचाच सम्मान नष्ट करून टाकलेला आहे. असं कसं चालणार? राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकरने रश्मी रथी मध्ये त्याने कविताची पुस्तक लिहिली, रश्मी रथी, ज्यामध्ये कर्णने अभिनयाचा पुरस्कार त्याने केलेले आहे अर्जुन आणि बाकी लोकांच्या विरुद्ध. त्याने त्यामध्ये खूप सुंदर लिहिले कि अर्जुन बड़ा वीर क्षत्रिय तो वो आगे आवे, क्षत्रित्व का तेज जरा वो मुझको भी तो दिखलावे, अभी छीन उस राजपुत्र के कर से तीर कमान, अपनी महाजाति की दूंगा मैं उसको पहचान, जाति हो तो मेरे भुजबल से, रवि समान दीप्त ललाट और कवच कुंडल से.
क्षत्रिय वही है भरी हो जिसमें निर्भयता की आग, और ब्राह्मण वही है हो जिसमें तप त्याग। जाति हायरी जाति, अधम जातियों से थर थर कांपते हैं तुम्हारे प्राण, छल से मांग लिया करते हैं अंगूठे का दान। तर या चक्रव्यूहातून निघायच्या असेल तर शिका शब्दाला जोर द्या, मोकळा मनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, तेव्हा तुमचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक माणूस बाध्य होतात। आणि नाही तर सम्यक आजीव नसला, दारू बिकून जर तुम्हाला आजीव चालवायचा असेल तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी होऊ शकत नाही। मटका चालवून जुगाड चालवून जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी होऊ शकत नाही, कदापि नाही। कदाचित समाज एकदा माफ करेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे तुम्ही पाईक आहात हे तुम्ही कधी स्वतःला समजावून पण सांगू शकणार नाही, तुम्ही स्वीकार करू शकणार नाही। वैदिक कर्मकांड जेव्हा खूप वाढला होता, जेव्हा व्यापार करण्याची मनाई होती, सार्थवाह म्हणजे व्यवसायासाठी लोक बाहेर जात होते, सेवत बसून जेवण करू शकत नव्हते, पाणी पिऊ शकत नव्हते, दरोडेखोर आले तर सेवत म्हणून लढू शकत नव्हते, तुमचं जानवर जे आहे यज्ञमध्ये विनाकारण बली दिले जात होते, तेव्हा त्या समाजाची आवश्यकता होती तथागत गौतम बुद्धांची। आणि त्या आवश्यकताला पूर्ण करण्यासाठी भौतिकवादी विचारधारेला घेऊन अनेक संत आले, त्यापैकी तथागत गौतम बुद्ध महामानवापैकी सर्वश्रेष्ठ असेल यामध्ये काही दोन मत नाही। आणि त्यामुळे अनेक वहापोहनंतर, अनेक विचारानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुनिश्चित केला की त्यांना बौद्ध धम्मात जायचं आहे, कारण तो सदाचारचा मार्ग आहे, ते सामंजस्याचा मार्ग आहे, ते युद्धाचा मार्ग नाही आहे, ते बुद्धाचा मार्ग आहे। भरपूर वेळ झालेला आहे, तुम्ही लोक संगीताच्या कार्यक्रमासाठी वाट बघत आहात आणि मी माझं भावावेगमध्ये बोलत राहिलो, पण मला एवढंच सांगायचं आहे, पोलीस असल्यामुळे नेहमी नियम नंतर येतोच, आणि नियमाचे तोच नियम आहे जे भारतीय राज्यघटना तयार करण्यात आले, आणि त्या राज्यघटनाच्या अनुषंगाने जे नियम तयार होतात त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी हे सांगायचे की मी प्रथम पण भारतीय आहे आणि शेवटी पण भारतीय आहे। जेव्हा जाती, धर्म, पंथ, भाषा, क्षेत्र याची तुलना राष्ट्राशी केली जाते, तेव्हा राष्ट्राची परिभाषा अपुरी होऊन जाते। राष्ट्राची परिभाषा तेव्हाच पूर्ण होते जेव्हा राष्ट्र सर्वोपरी असतो, त्याची तुलना होऊ शकत नाही कोणत्याही अन्य गोष्टीची, कारण जाती धर्म वेगळे असू शकतो, लेकिन आपण सर्व एक राष्ट्राचे आहोत, आणि त्या राष्ट्राची एकच राज्यघटना आहे, ते राष्ट्र भारतीय संविधान। आणि त्यामुळे त्या अनुषंगाने जे काही नियम तयार होतात ते लोक कल्याणासाठीच असतात, आणि आपण सर्व लोक सरकारने पाळून दिलेले नियम पालन करावेत, घरात राहून तुम्ही साजरा करावे, त्यांचं विचाराचं आत्मसात करावे, विचाराची देवाणघेवाण करावे अशी माझी विनंती आहे। आणि मी एकदा शेवटी डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर संबंधाने मेरे अंदाज में अपनी बात कहकर अपनी बात को ख़त्म करता हूँ कि खुलूसो प्यार के मोती लुटा के चलते थे,
सभी को अपने गले से लगा के चलते थे। करे भी कैसे कोई उनके कद का अंदाजा, वो आसमां थे लेकिन सर झुका के चलते थे।